दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सामान्य लोकांना याबद्दल काय वाटतं तेही आपण पाहूया। अरे कमी वापरा, तुम्ही कशाला तिघ जण उद्घाटनाला पाहिजे तिथं? तुम्ही घरी बसून किक दाबून उद्घाटन करा ना। आलं का लक्षात? तुम्ही स्वतः पेट्रोल वापरा। हा काय कुठे कल्याणला चालले, हेलिकॉप्टरनी चालले, इकडे चालले, स्वतः तुम्ही जा। दुसरीकडचे बघा मिनिस्टर कसे झालेले आहेत, ते सायकलवर फिरतात। रेल्वेचा भाव काय आहे आणि मेट्रोचा भाव आहे। दादरला आम्ही जर बसलो आणि चर्चगेटला आम्हाला जायचं असेल तर 50 रुपये लागतात आणि आम्ही रिटर्न रेल्वेने 20 रुपयात येतो। सर्वसामान्याला मेट्रोचे भाव त्यांनी कमी केले पाहिजेत। फालतूगिरी आहे ती। पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा। स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणारे मंत्री लोक। सगळे हप्ते बंद करा। टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना। हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना। खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका। काय गरज आहे? कारण आता प्रत्येकजण त्यांचं व्हेकल सोडून मेट्रोनी नाही फिरू शकत किंवा ई व्हेकल पुन्हा नाही अफोर्ड करू शकत की तुमची जर समजा पेट्रोल व्हेकल असेल तर त्या केसमध्ये। त्यामुळे ते प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे की त्याने कसं फिरलं पाहिजे। की मेट्रोची कनेक्टिव्हिटी इतकी नाही पोचली, ज्यामुळे की आता तुम्ही बघताय की आपण ट्रॅफिक जरी असलं, पेट्रोलचं म्हणताय, पेट्रोल बंदी म्हणजे पेट्रोल बचत करा किंवा इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे आणा। पण माझं म्हणणं काय आहे की मेट्रोची कनेक्टिव्हिटी जर वाढली जास्त प्रमाणात तरच आपण त्याचा वापर चांगला करू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।